नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पैसा झाला मोठामध्ये आज शेअर बाजारावर आपण नजर टाकणार आहोत, कारण लॉकडाऊनला काय म्हणूया आपण लॉकडाऊन सीझन 2 मध्ये देखील शेअर बाजारामध्ये तेजी बघायला मिळाली होती. गेले वर्ष 2 वर्ष अत्यंत खडतर परिस्थितीतून आपण सगळेच जातोय. मात्र शेअर बाजारामध्ये तेजी दिसते, घडामोडी घडतायत, मात्र काहीसं आशादायी वातावरण देखील तिकडे दिसते. आणि या सगळ्याचा आपण आता धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की ही तेजी नेमकं काय सांगते. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात किंवा थोड्याशा आव्हानात्मक आर्थिकदृष्ट्या असलेल्या परिस्थितीत देखील नेमकी काय आहे ही सगळी तेजीची स्थिती, आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला नेमकी कशी पावलं टाकायला लागणार आहेत, या सगळ्याबद्दल आपण आता अधिक जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत असणार आहेत आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर, आणि त्यांच्याकडनं आपण या संदर्भात जाणून घेणार आहोत. सर, स्वागत आपलं. आणि जसं मी म्हटलं की या सगळ्या आव्हानात्मक काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये, म्हणजे आता दुसरी लाट सरत असताना आपण बोलतोय, तर ही तेजी नेमकं काय सांगते. सध्याच्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये असलेली ही तेजी किंवा एकूणातच आशादायी वातावरण तुम्ही कसं बघता याच्याकडे? अश्विन, आपण नेहमी एक लक्षात घेतलं पाहिजे की शेअर बाजार हा नेहमी थोडासा फॉरवर्ड लुकिंग असतो, थोडासा पुढे बघत असतो. आणि जर आपल्याला आठवत असेल की 2020 मार्च मध्ये लॉकडाऊन अनाऊन्स झाला नव्हता जेव्हा, तेव्हा मार्केट्स साधारणतः 30% आसपास खालती घसरताना आपल्याला दिसलं. 17 दिवसात ही घसरण झाली होती. त्यामुळे मार्केट्स आता कुठेतरी फॉरवर्ड लुकिंग आहेत, बघतायत की ओव्हरऑल सगळीकडे मार्केट्स ओपन अप होत आहेत, स्थिती पूर्वपदावर येते. ऑफकोर्स जे काही आपण बघितलं गेल्या काही दिवसांमध्ये, ज्या घटना बघितल्या त्या थोड्या दुःखदायक होत्या, पण आता परत व्यवसाय धंदे परत जोमाने सुरू होतील, परत पूर्वपदावर परिस्थिती येईल अशी कुठेतरी मार्केट्सला आशा आहे. आणि त्यामुळे हे जी मार्केटमधली वाढ आहे ती आपल्याला आता दर्शवते आहे. बर, पण मग ही स्थिती सर, तुम्हाला विचारायचं झालं तर ही स्थिती येणाऱ्या काळामध्ये देखील कायम राहील, आपण असंच पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे? कारण मी हा प्रश्न पुन्हा का विचारतोय, कारण आता संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल चर्चा सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचं टेन्शन आपल्याला अजूनही पूर्णपणे गेलेलं नाही आहे आपल्याकडनं. त्यामुळे त्याच्यावर कदाचित पुन्हा करावा लागणारा वैद्यकीय खर्च, या सगळ्या गोष्टी अजूनही आपण प्रेडिक्ट करतोय. तिसरी लाट आपण प्रेडिक्ट करतोय. तर त्या अनुषंगाने मग अशीच आशादायी स्थिती येणाऱ्या काळामध्ये राहील? येणारे 6 महिने तुम्ही कसे बघताय? यामध्ये 2 महत्वाचे मुद्दे आहेत अश्विन. एक म्हणजे जेव्हा पहिला लॉकडाऊन झाला होता तेव्हा ही कम्प्लिटली अननोन अशी परिस्थिती होती. खरंय. काय होणार हे बाजाराला माहित नव्हतं, आणि तेव्हा तो बाजार कोसळताना दिसलेला आपल्याला. सेकंड लॉकडाऊन मध्ये, पहिला लॉकडाऊन आणि दुसरा लॉकडाऊनचा जर आपण विचार केला तर एकतर तो काही काही भागांसाठी मर्यादित होता, नेशन वाईड लॉकडाऊन नव्हता. अत्यंत कठोर असा लॉकडाऊन आपल्याला दिसला नाही लॉकडाऊन सेकंड मध्ये. बरेचसे व्यवसाय सुरू होते, बरेचसे व्यवसाय शिकले देखील या परिस्थितीवर मात करायला. म्हणजे छोटंसं उदाहरण द्यायचं तर रेस्टॉरंट्स बंद होती, पण काही ना काही परिस्थितीमध्ये, म्हणजे गेल्या लॉकडाऊन मध्ये 100% बिझनेस बंद होता. या लॉकडाऊन मध्ये आपण बघतोय 25-30% का होईना परत व्यवसाय सुरू होतोय, पार्सल्स म्हणा किंवा टेक अवे म्हणा. तर हा जो एक भाग आहे की एक उद्योगधंद्यांना देखील कसं रिस्पॉन्ड करायचं लॉकडाऊनला, हे कुठेतरी आपण बघतो आहोत. बरोबर. दुसरं महत्वाचं म्हणजे ज्या प्रकारची लिक्विडिटी, ज्या प्रकारचे व्याजदर कमी केलेले आहेत जागतिक बँकांनी सगळीकडे, तर पैसा हा मुबलक प्रमाणात बाहेरच्या देशांमध्ये उपलब्ध झालेला आहे कन्झम्पशनसाठी. त्यामुळे मला असं वाटतं जरी तिसरा आपल्याला लॉकडाऊन येताना दिसला तरी कुठेतरी सरकार आणि आपली वैद्यकीय यंत्रणा थोडीशी बेटर असेल ह्या वेळेला रिस्पॉन्ड करायला. आणि मार्केट्स हा कुठेतरी फॅक्टर डिस्काउंट करताना आपल्याला दिसत नाही. एक मुद्दा मला आणखी इकडे घ्यायचा आहे तुम्हाला विचारायला, तो म्हणजे मगाशी तुम्ही ज्याचा उल्लेख केला की पहिली लाट किंवा पहिल्या वर्षामध्ये जेव्हा आपण होतो कोरोनाच्या, साधारण मार्च एप्रिल 2020 ची गोष्ट जर आपण केली तर त्या आधी आलेली घसरण आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आलेली तेजी, हे कनेक्शन आपण कसं लावू शकतो? जर आपण बघितलं की मार्केट्स जर आता आपण बघतो की 100%च्या आसपास परतावा दिसतोय गेल्या वर्षभरातला, ते लक्षात घेतलं पाहिजे की 17 दिवसांमध्ये 30%नी घसरण झाली होती. 20 वर्षामधला सेकंड हायएस्ट फॉल आपण बघता येईल हा. म्हणजे सगळ्यात दुसरा मोठा धक्का आपल्याला बसला होता गेल्या वर्षी. आता एखादी गोष्ट ज्या जोमाने आणि ज्या शार्पली खालती पडते, जितक्या जोराने खालती पडते, ती बऱ्याचदा बाउन्स बॅक होण्याचे देखील चान्सेस तेवढेच असतात. आणि तेच आपल्याला कुठेतरी होताना दिसलं ह्याच्यामध्ये. आणि
हे आपण नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे गुंतवणूकदारांनी, की जेव्हा तुम्ही आता शेअर बाजारात गुंतवणूक करायला बघता आहात, तेव्हा गेल्या 1 वर्षाचा परतावा बघता. पण तो 1 वर्षाचा परतावा कदाचित मिसलीडिंग फसवा असू शकतो. तुम्ही नेहमी शेअर बाजारात गुंतवणूक करताना 3 ते 5 वर्षाचा परतावा बघितला पाहिजे. खरंय. तो देखील रेफरन्ससाठी. त्याच्यावरती माझा गुंतवणुकीचा डिसिजन अवलंबू शकत नाही. मी ठरवू शकत नाही. सो हा मला असं वाटतं, की आता आपण होतो 42,000 वरती. 42,000 वरनं आपण खालती घसरण 30,000च्या देखील खालती जाताना आपण दिसलं गेल्या मार्चमध्ये. बर. आणि मग तिथनं आपण परत वरती 52,000 वरती येऊन ठेपलो. तर ते 30 किंवा 27 ते 52 ही जर्नी नाहीये. ही 42 ते 52 अशी जर्नी आहे गेल्या वर्षभरातली. आणि ह्यामध्ये एक मोठी वाईट घटना आपल्या पॅन्डेमिक म्हणा किंवा खरंय. लॉकडाऊन म्हणा, हा धक्कादायक असा भाग होता इकॉनॉमीसाठी आपल्याला आणि त्यातनं आपण आता योग्य रीतीने सावरताना आपण दिसत बघायला मिळतो. खरंय. आपल्याला सर प्रश्न यायला लागलेले आहेत एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर. दिलीप बनकर असं विचारतायत की नोकरी करणारी जी मंडळी असतात, खास करून सरकारी कर्मचाऱ्यांच्या बद्दल त्यांना विचारायचं आहे, ज्यांना टॅक्स बचत करण्याचा देखील म्हणजे तोही विचार करावा लागतो. तर या सगळ्यामध्ये मग शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवणूक करताना त्यांनी काय नेमकं करावं, कोणता विचार किंवा कोणती अमाऊंट त्यांनी स्वतःमध्ये ठरवावी की ज्याच्या आधारे ते ही इन्व्हेस्टमेंट करू शकतील? बघा, जेव्हा तुम्ही एक सॅलरीड गुंतवणूकदार असता, नोकरदार किंवा पगारदार असता, तर आपलं एक प्रकारचं इन्कम जे असतं ते एक थोडंसं फिक्स डिपॉझिटचा इंटरेस्ट कसा असतो त्याप्रमाणे असतं. एक ठरलेलं इन्कम असतं आपलं आणि ते सातत्याने आपल्याला येत असतं. बरोबर. ऍट द सेम टाइम त्याची ग्रोथ जी असते ती महागाईच्या दराशीच केवळ निगडित असते किंवा त्याच्या आसपास निगडित असते. त्यामुळे माझ्याकडे एक असं गुंतवणुकीचं साधन असलं पाहिजे की जे मी एका बिझनेसमध्ये भागीदार होऊ शकतो. आणि त्यासाठी मी शेअर बाजारातल्या आणि तुम्ही आज भागीदार होऊ शकता मोठमोठ्या कंपन्यांचे, त्यांचे शेअर्स विकत घेऊन, त्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे इक्विटी फंड्समध्ये गुंतवणूक करून. सो तुम्ही हे करू शकता. आणि मला असं वाटतं की ज्या प्रकारे तुमचा कॅश फ्लो स्टेडी आहे, त्याच प्रकारे तुम्ही सातत्याने का होईना थोडीफार रक्कम 30 ते 40% तुमच्या उत्पन्न म्हणजे सेव्हिंगच्या तुम्ही शेअर बाजारात किंवा इक्विटी फंड्समध्ये चांगल्या कंपनीजमध्ये पण योग्य त्या कंपनीजमध्ये योग्य त्या सल्लागाराच्या मदतीने गुंतवणूक करणं आवश्यक आहे. तरच तुमचं जे ओव्हरऑल उत्पन्न आहे किंवा ओव्हरऑल जेव्हा तुम्ही रिटायर व्हाल तुमची जी वेल्थ आहे तरच ती ग्रो होऊ शकते. बर. रवींद्र भोजने सर असं विचारतात की सध्याच्या सिनारिओमध्ये म्हणजे कोरोनाचं जसं आपण आता बोललो दुसरी लाट सरते पण तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त होते, तर या सगळ्या पार्श्वभूमीवर सिनियर सिटीजन्ससाठी त्यांनी हा प्रश्न विचारलाय की एफडी मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं बेटर आहे का म्युच्युअल फंड का इक्विटी, कुठला ऑप्शन त्यांनी आताच्या घडीला ट्राय आउट करावा सिनियर सिटीजन स्पेसिफिक? सो ही थोडंसं ट्रिकी सिच्युएशन असणार आहे येणाऱ्या काळामध्ये सिनियर सिटीजनसाठी, की जेव्हा तुमची महागाईचा दर थोडासा वाढता राहील. बरोबर. आणि तुम्हाला व्याजदर मात्र सातत्याने खालती दिसतील. कारण बँकांना, रिझर्व्ह बँक म्हणा किंवा सेंट्रल बँकांना कंपनीच्या ग्रोथसाठी, इकॉनॉमीच्या ग्रोथसाठी सध्या व्याजदर खालती ठेवणं आवश्यक राहणार आहे. बरं. त्यामुळे माझं असं सांगणं आहे की तुम्ही सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम्स म्हणा किंवा प्रधानमंत्री वयवंदन योजना म्हणा किंवा आरबीआय बॉन्ड्स म्हणा, ह्या प्रकारच्या ऑप्शनचा विचार करावा तुमच्या रेग्युलर उत्पन्नासाठी. आणि राहिली गोष्ट काही पैसे, आणि मी म्हणजे सातत्याने सांगत आलोय 30 ते 40% किंवा 25 ते 30% रक्कम कमीत कमी तुम्ही शेअर बाजारातल्या इक्विटी फंड्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे. किंवा ते नसेल होत तर निदान क्युम्युलेटिव्ह फिक्स डिपॉझिट्स म्हणजे ज्यामधनं तुमच्या फिक्स डिपॉझिट्स मध्ये तुम्हाला व्याज येणार नाही, तुमचे पैसे थोडे वृद्धिंगत होतील, हे तुम्ही ह्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. नक्कीच आणखी काही प्रश्न, काही मुद्दे येत आहेत आपल्याकडे, त्याच्यावर देखील आपण सरांकडनं गायडन्स घेणार आहोत. पण इकडे छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. आजचा आपला विषय सुरू आहे शेअर बाजारातल्या घडामोडी काय सांगतात, प्रामुख्याने जी तेजी आहे ती नेमकी कशाचं लक्षण आहे. येणाऱ्या 6 महिन्यामध्ये फार क्रुशल असणार आहेत, कारण 2 लाटा आपण ऑलरेडी बघितल्या आणि तिसरी लाट आपल्याला येऊ द्यायची नाहीये. पण तरी संभाव्य शक्यता वर्तवण्यात येत असतानाच आपण नेमकी कशी वाटचाल करायची आहे शेअर बाजारामध्ये. एक छोटासा ब्रेक, 12 पैसा झाला मोठा. आपण बघताय पैसा झाला मोठा एबीपी माझावर. आजचा आपला विषय सुरू आहे शेअर बाजारामधल्या सध्या ज्या घडामोडी घडतात त्या नेमकं कशाचं सूचक आहे, काय सांगतायत त्या आणि येणाऱ्या काळामध्ये कशी वाटचाल करायची. निखिल नाईक सर आपल्यासोबत आहेत, गुंतवणूक सल्लागार. आपण एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर प्रश्न घेतोय. पुढचा प्रश्न नाईक सर आपल्याला आलेला आहे इलेक्ट्रिक कार्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी संदर्भातला.
त्यांचं असं म्हणणं आहे की इलेक्ट्रिक कार्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनीची शेअर्स खरेदी फायदेशीर ठरेल का आणि कितपत फायदेशीर ठरेल, सध्या कोणत्या कंपनीज अवेलेबल आहेत, नवनाथ रायकर विचारतात. सो आपण अश्विन इंडिव्हिज्युअल कंपनीवरती कमेंट करत नाही, पण आता सध्या जी एक इलेक्ट्रिक कार भारतीय कंपनीज बनवते आणि आपण बघतो आहोत की त्या कंपनीचे शेअर्स देखील वाढताना आपल्याला दिसले आहेत. लॉकडाऊनमध्ये सगळ्याच ऑटोमोबाईलचं असं झालं होतं की कदाचित कार चालणार नाहीत किंवा कारचे प्लांट्स बंद होते, तर त्यांना सगळ्यांना फटका बसलाच होता. ॲट द सेम टाइम माझं नेहमी असं मत असतं की एखाद्या नवीन ट्रेंडकडे आपण बघतो आहोत, त्यामध्ये 2-3 गोष्टींना जोडून बघितलं पाहिजे की एखादी कंपनी समजा इलेक्ट्रिक कार मॅन्युफॅक्चर करते आहे, तर त्यांचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे का, ते प्रॉफिटेबल आहेत की नाही, ह्या 2-3 गोष्टींचं कॉम्बिनेशन बघितलं पाहिजे. कारण येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला हे देखील दिसेल, जर इलेक्ट्रिक कार्स भारतामध्ये सक्सेसफुल व्हायला लागल्या तर ज्या भारतीय मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत त्यांना ती टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायला म्हणजे ते करतीलच त्यामध्ये. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा जो मी नेहमी म्हणतो की प्रॉफिटेबल कंपनीज असणं खूप आवश्यक आहे आणि ट्रेंडला कॅच करणं देखील आवश्यक आहे. सो भारतामध्ये देखील सध्या मला असं नाही वाटत की केवळ इलेक्ट्रिक कार्स ज्या आहेत त्याच राज्य करतील. ऑफकोर्स आपल्याला येत्या काही काळामध्ये कदाचित असं दिसेल की पूर्णतः इलेक्ट्रिक कार्स आपल्याला रस्त्यावर दिसतील, पण त्याचा परिणाम तुमच्या शेअर बाजारातल्या किंवा गुंतवणुकीवर होण्यासाठी 2-3 गोष्टी आवश्यक असतात की तुम्ही त्या कंपनीला काय प्राइसला विकत घेतात, त्या कंपनीची प्रॉफिटेबिलिटी किती आहे, त्या कंपनीचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क म्हणा किंवा क्वालिटी म्हणा किंवा खरेदी करताना म्हणजे ग्राहकांच्या पसंतीला उतरते की नाही, ह्या सगळ्या गोष्टींचं डायनॅमिक्स त्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असतात. बरं, पुढचा प्रश्न आपल्याला विचारतात दीपक अग्रवाल. ते असं विचारतायत की मार्केटच्या चढ उताराची सध्या तरलता जास्त आहे, तर त्यामुळे गुंतवणूक करताना कंपनीच्या शेअर्समध्ये करणं योग्य की म्युच्युअल फंडमध्ये, तुम्ही काय सांगाल? सो दीपकजी, पर्सनली मी प्रिफर करतो की मी म्युच्युअल फंडच्या थ्रूच गुंतवणूक करणं. तुम्ही जर परत मी तेच सांगेन की तुमच्याकडे जर तेवढा वेळ तेवढं अभ्यास करण्याची तुमच्याकडे बँडविड्थ असेल तर तुम्ही नक्कीच शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करू शकता. मात्र गुंतवणूक करताना तुम्ही 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की शेअर बाजारातली गुंतवणूक ही 3 ते 5 वर्षासाठी असते. ही केवळ आणि केवळ सध्याच्या मार्केट्सच्या लेव्हल्सवरती किंवा सध्याच्या प्राइसेसच्या मुवमेंट किंवा गेल्या वर्षभरातल्या रिटर्न्सवरती अवलंबून नसते. कधी कधी तुम्हाला वर्षभरातले रिटर्न जे आहेत पुढचे 2 वर्ष 3 वर्ष देखील परतावा 0 देखील येताना दिसू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही गुंतवणूक करणं आवश्यक आहे. शैलेश जोशी विचारतात ऑप्शन मार्केटमध्ये काम करावं का? जर तुम्ही म्हणजे ऑप्शन मार्केट हे एक दुधारी तलवारीसारखं काम करतं, त्यामुळे तुम्ही जर नवीन गुंतवणूकदार असाल तर तुम्ही, माझं असं मत आहे की टप्प्याटप्प्याने त्या ऑप्शन मार्केटमध्ये जाणं आवश्यक आहे आणि तो पल्ला गाठण्यासाठी तुम्हाला बऱ्याचशा बेसिक गोष्टी सुरुवातीला करणं आवश्यक आहे. म्हणजे ऑप्शन मार्केट्स इज नॉट मेंट फॉर म्हणजे जोपर्यंत तुमचा अनुभव दांडगा नाहीये आणि दुधारी तलवारीसारखं असू शकतं. प्रवीण पोकले पाटील आणि त्यासोबतच निखिल उंचे यांचा असा प्रश्न आहे दोघांचा आहे की सध्याची स्थिती बघता कोणत्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करायला हवी, कोणाला प्रेफरन्स द्यावा? माझा नेहमीचं मत असं असतं की एखाद्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा त्या सेक्टरमधल्या लीडर्सकडे बघणं आवश्यक आहे. प्रत्येक सेक्टरमध्ये काही लीडर्स असतात आणि मग तुम्ही त्या लीडर्सना चूज करता येईल तुम्हाला. राहिली गोष्ट, गेल्या काही दिवसात आपण बघितलं की जे काही कन्झ्युमर कंपनीज आहेत, FMCG कंपनीज आहेत, त्याचे भाव सातत्याने वाढताना दिसले. तर प्राइस तुम्हाला थोडंसं बघावं लागेल की येत्या काही काळामध्ये किती परतावा ते देऊ शकतात सेक्टर्स. आपण बघितलं गेल्या काही वर्षांमध्ये वर्षभरामध्ये IT फार्माला नक्कीच चांगले दिवस येताना आपल्याला दिसले. बँकिंग सेक्टर थोडंसं कुठेतरी आपण खालती जाऊन परत आता रिसर्जन होईल अशी आशा आहे. पण माझं नेहमी मत असं राहिलं आहे की सामान्य गुंतवणूकदारांनी डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओचा अप्रोच घेतला पाहिजे. तुम्ही सगळ्या सेक्टर्समध्ये गुंतवणूक थोडी थोडी केली पाहिजे इन्स्टेड ऑफ गोइंग फॉर वन सेक्टर. कारण एक सेक्टर नाही चाललं तर तुमचं दुसरं सेक्टर तुम्हाला साथ देऊन तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करू शकतो. ठीक आहे सर, अगदी थोडक्यात शेवटची काही सेकंद आहेत. सोन्याबद्दल देखील बरेच प्रश्न येतात, तर प्रातिनिधिक प्रश्न घेऊया. शांताराम कोकरे असं विचारतात की या पुढच्या काळात सोन्याची वाटचाल कशी असेल, भाव कमी होतील वाढतील, काय होईल?
आपण बघा एक थोड्याशा विचित्र अशा परिस्थितीत आहोत जगामध्येच, की व्याजदर कमी झालेले आहेत, करन्सी डिव्हॅल्यू होताना दिसत आहेत सगळीकडे, आणि कुठेतरी जेव्हा जेव्हा व्याजदर खूप कमी केले जातात, खूप जास्त पैसे प्रिंट केले जातात, तेव्हा तेव्हा कमॉडिटीज म्हणा किंवा सोनं म्हणा, त्याला तेजी येताना आपल्याला दिसते. कारण कुठेतरी सरकार किंवा त्या करन्सीजवरचा विश्वास उडायला लागतो, आणि जे परदेशातल्या बाजारपेठेचं जास्त हे आहे. इनफॅक्ट सोन्यावरचं जे सोन्याचे भाव जे आहेत ते परदेशी बाजारपेठेत काय होतं त्यावर जास्त अवलंबून असतात, आणि जगामध्ये व्याजदर झिरोहून थोडेफार जास्त असेच आहेत. तर ह्या कालावधीमध्ये नक्कीच सोन्याला चांगले दिवस राहू शकतात येत्या काही काळात. मला असं वाटतं थोडीशी जी ग्रोथ होती सोन्याची, ती एक गेल्या वर्षभरात आपण झालेली दिसते. त्यामुळे थोडंसं गुंतवणूक सावधगिरीने गुंतवणूक करावी. परत टोटल पोर्टफोलिओच्या 5 ते 10% वरती गुंतवणूक टाळावी असं मला वाटतं, कारण सोनं हे मोर ऑफ इन्शुरन्स आहे रादर दॅन गुंतवणूक. खरं आहे. तेव्हा जसं आता आपण सरांनी एकदम महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या उत्तरामध्ये फार क्रुशल मुद्दे त्यांनी सांगितले. एकतर सावध पावलं टाकणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या एकूण तुमचा जो काय म्हणूया आपण इन्कम आहे किंवा एकूण जे पैसे तुमच्याकडे आहेत त्याच्या किती टक्के तुम्ही गुंतवणूक करता तेही फार महत्त्वाचं असतं. कारण तुमचा पोर्टफोलिओ नेहमी आपण सांगत असतो की डायव्हर्सिफाईड व्हा, त्यामुळे सगळीकडे कसा तो बॅलन्स साधायचा हेही फार क्रुशल आहे. धन्यवाद सर या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल. पैसा झाला मोठामध्ये आता आपण इकडेच थांबणार आहोत. ज्या प्रेक्षकांनी ज्या आपल्या व्ह्युअर्सनी एबीपी माझाच्या फेसबुक पेजवर आम्हाला प्रतिसाद दिला त्यांचेही आभार. इकडेच थांबूया. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.